कुठलाही असंस्कृतपणा न दाखवता निकम यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। जनतेने त्यांना स्वीकारलं आहे। काँग्रेसने कितीही बदनामी केली तरी जनतेला उज्ज्वल निकम काय आहेत हे माहिती आहे आणि काँग्रेस कशा प्रकारे दहशतवाद्याची पाठराखण करते हेही यातनं दिसतंय। सर, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आपण पाहतोय की उज्ज्वल निकम हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। निकम साहेब, आपण पाहतोय की ही रॅली सगळी पाहायला मिळते आहे, कसा विजयाचा विश्वास व्यक्त करतात? काय प्रश्न काय विजयाचा विश्वास कसा व्यक्त करताय? कारण रॅलीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय, हजारोंच्या संख्येने सगळे महायुतीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात। महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आशिषजी शेलार, त्याचप्रमाणे RPI, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी आज इथे हजर आहेत। लोकांचा उत्स्फूर्त विश्वास आणि प्रेम आपण बघतायत, त्याच्यामुळे हा लोकांचा विश्वास आणि 4-5 दिवसात माझा राजकारणात जन्म झाला तरी सुद्धा काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रद्रोही म्हणून अशी प्रतिमा आमची करण्याचा प्रयत्न केला, याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे घसरली आहे। हा जनसमुदाय बघतात, हा उज्ज्वल निकम नाही तर मोदी सरकार, मोदींची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पंतप्रधान मोदींनी जे काही कार्य केलं त्याच्या कामाची ही पावती आहे, एवढं लक्षात ठेवा। आपण पाहतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम जे उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत ते आपल्या सोबत होते आणि त्यांनी विजयाचा विश्वास सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। तारखेच्या दिवशी आपलं मतदान सकाळी लवकर सुरू झालं पाहिजे आणि आपलं मतदान टक्का वाढवला पाहिजे, कारण अगोदर झालेले मताची टक्केवारी जी आहे ती कमी आहे, जे पहिला फेज सेकंड फेज मध्ये झालेली, आणि म्हणून ती काळजी आपल्याला घ्यायची आहे एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे उज्ज्वल निकम यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आशिष शेलार, रवींद्र वायकर हे देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची देखील प्रचार रॅली निघालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या उदार अशा मनाच्या व्यक्तिमत्वाकडे बघून जे आहे हे त्यांनी खूप काही गोष्टी या शिकल्या पाहिजे। या ठिकाणी मस्के देखील या रॅलीमध्ये आलेले आहेत, भाजप देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे नक्की शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या प्रचार रॅलीमध्ये पाहायला गेलं तर नरेश मस्के या निवडणुकीत या रिंगणात उतरले, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी राजन विचारे देखील आहेत। त्यामुळे नक्कीच ही लढाई आता धनुष्यबाण वर्सेस मशाल अशी आपल्याला पाहायला मिळालं। भगवमय वातावरण या ठाण्यामध्ये दिसून येत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कशा प्रकारचा विजय दोघांचा होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे।